नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्धी नाही ते ते बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्पफळ काय करील वसंत काळ, वांजे न होती लेकरे काय करावे भतारे. नपुसका पुरुषासी काय बायला करील त्यासी, प्राण गेले या शरीर काय करील व्यवहार. तुका म्हणे जीवने विना पीक नवे नवे जाण. मोठी का म्हणा खतरनाक. मित्रांनो, हा पाहू शकता, हा आहे महाद्वार आणि मध्ये आल्या आल्या गणपती बाप्पांचे दर्शन झाले. चिंतामणी गणपती मंदिर आहे इथे महाद्वाराच्या जवळच. आणि इथे आज खूपच कमी गर्दी आहे, कारण की आज कुठला सणवार काही नाही, कारण की सणवार खूप असल्यास एवढी गर्दी असते की तुम्हाला दर्शन घ्यायला सुद्धा 2-3 तास लागू शकतात. कारण आज खूपच कमी गर्दी आहे, तर 5-10 मिनटात दर्शन मिळून जाईल. आणि आपण पाहू शकता इथे बाहेर मार्केट आहे मंदिरच्या बाहेरच. आणि इथे आपण माळ वगैरे काही घ्यायचं असलं तर काही पण घेऊ शकता. तुळशीची माळ वगैरे ते खूप सारं काही भेटून जातं. मित्रांनो, हे पाहू शकता महाद्वार. याच महाद्वाराने आपण आज दर्शन घ्यायला जाणार आहोत. आणि किती सुंदर अशी बांधकामनी ओवरी मूर्ती आहे. मित्रांनो, गण लावल्यानंतर द्यायला पैसे नव्हते, ऑनलाईन पैसे होते. तर हे आजोबा म्हणले आपल्याकडे फोनपे आहे, फोनपे पण चालतं. मित्रांनो, आधी शूज वगैरे काढून घेऊया आणि जाऊया दर्शनाला. महाराजांनी दर्शन घेतलेलं आहे, आमच्यासोबत महाराज आहेत. आणि आज दर्शनाला जातात काय फिलिंग येत आहे बघा मित्रांनो. खूप असा राजवाडा किल्ला किंवा गड असल्यासारखा एकदम असा खूप असा छान असं मंदिर आहे. हा तुम्ही नक्कीच भेट द्या, इथे दर्शनाला नक्कीच या, कारण की इथे आल्यानंतर तुमचं असं मन एकदम सुन्न होऊन जाईल. दर्शन घेऊन झालेलं आहे मित्रांनो, पाहू शकता 5च मिनिटात दर्शन भेटलं आणि खूप कमी गर्दी असल्यामुळे लवकर दर्शन मिळालं. मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलात प्रसाद घ्यायला. इथे वर्षाच्या 365 दिवस पंगत असते. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही निघालोत इंद्रायणीकडे. हा आहे दुसरा महाद्वार जो इंद्रायणीकडे निघतो. इंद्रायणीच्या काठी बसून मृदुंगाचा आवाज कानावर पडणे याचा आनंदच वेगळा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येणार आहे गाथा मंदिरावर लवकरात लवकर.